आंबी खालसा गावातील शैनेश्वर मंदिरापासून हिंदू समाज बांधव पायी मूक मोर्चाने घारगाव बसस्थानक परिसरात पोहोचले। यावेळी जिहादी प्रवृत्ती विरोधक जनजागृतीसाठी जाहीर सभा घेतली। घारगाव परिसरातील एक तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन 7 जुलै रोजी 11:30च्या सुमारास घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले, परंतु घारगाव पोलीस ठाण्यात केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता। शेवटी हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच घारगाव पोलिसांनी बुधवार दिनांक 10 जुलै रोजी संबंधित तरुण व तरुणीला ताब्यात घेतले। मात्र त्यांनी प्रेमविवाह केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना घारगाव पोलिसांनी बंदोबस्तात सुरक्षित व अज्ञात ठिकाणी पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनआक्रोश मोर्चा निघाला। यावेळी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय। यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे, गुलाब भोसले, योगेश सूर्यवंशी, बाळासाहेब, सुरेश कान्होरे, किशोर डोके, रोहिणी राऊत, कुलदीप ठाकूर, गजेंद्र घोडके, सुरेश कांडार, रमेश आहेर यांनी आक्रमक भूमिका मांडल्या। आमची मुलगी जशी केली तशी परत आणून द्या, तिला सुरक्षा द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, अवैध धंदे बंद करा, त्या तरुणाला अटक करा, त्याला फंडिंग कुठून आले याची चौकशी करा, त्या मुलीच्या काही मैत्रिणी त्या मुलाच्या संपर्कात असून त्या देखील पळून जाणार असल्याचा संशय असून त्यांची चौकशी करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।